नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली होती. त्यांच्या विविध योजना आहेत, त्या योजनांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा म्हणूनच ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवली होती. त्यातही विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आहेत, त्याचबरोबर शेतीला कुटीरोद्योग पाहिजे त्यासाठीही महामंडळातर्फे विविध योजना उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या. त्या महामंडळाच्या वेबसाईटवरती जा आणि ह्या सगळ्या गोष्टींचे किंवा योजनांचे लाभ तुम्ही जरूर घ्या. सरकार या सगळ्या योजना आपल्यासाठीच करत असतं, जेणेकरून तळागाळातला किंवा समाजाचा शेवटचा जो घटक आहे ना, तो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येईल आणि शासनाला आपण सहकार्य करायला पाहिजे या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन. त्याच अनुषंगाने रयतेचा दरबारमध्ये आपण ह्या सर्व योजनांची माहिती घेत असतो. अर्थात ही जी माहिती आहे ना, ही आपण इतरांपर्यंत नक्कीच पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामीलसुद्धा व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. त्यातही युवा वर्गासाठी आपला आजचा विषय आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तसं बघितलं ना तर सध्याची ही जी परिस्थिती आहे ना, ही युवा वर्गासाठी अत्यंत चांगली आहे किंवा महत्त्वाची आहे. कारण विविध विषयांवरचं ज्ञान सहज आता उपलब्ध होत आहे. या ज्ञानाचा वापर करून आपण रोजगार निर्मिती करू शकतो म्हणा, किंवा निरनिराळे उद्योगसुद्धा आपण उभारू शकतो आणि त्यातून आपण स्वयंपूर्णही होऊ शकतो. पण ह्याबरोबरच एक दोषसुद्धा आहे, तो आहे समाज माध्यमांचा. आपण सगळेजण आणि त्यातही युवा पिढी या सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकलेली आहे आणि म्हणूनच या सोशल मीडियाच्या विळख्यातून सुटून स्वतःसाठी काहीतरी सकारात्मक करणं हे युवा पिढीला समजवण्याची गरज आता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हटलं तर सध्याचा जो विद्यार्थी आहे ना, तो सोशल मीडियामध्ये गुंतलेला आहे. सध्याच्या काळामध्ये 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन यामध्ये त्याला मोबाईल सोडून दुसरं कुठलंच काही दिसत नाही आहे. एक काळ होता 15 वर्षापूर्वीचा की जो विद्यार्थी महाविद्यालयामध्ये आणि महाविद्यालयानंतर मैदानामध्ये ह्या दोन गोष्टीमध्ये दिसायचा आणि त्याच्यानंतर तो नोकरी करताना दिसायचा. सध्याच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये की हा विद्यार्थी फक्त मोबाईलमध्ये दिसत आहे. तर त्याला त्या मोबाईलमधून कशा पद्धतीने बाहेर काढायचं याच्यासाठी बार्टी आणि सायन्स टेक्नॉलॉजी पार्क ह्या दोन्ही संस्था पुढे येऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या सहकार्याने ह्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे. सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकलेल्या युवा पिढीसाठी कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे कौशल्य प्रशिक्षण. आणि त्यातही बार्टीतर्फे अशी विविध प्रकारची कौशल्य प्रशिक्षण मोफत देण्यात येत आहेत. त्यासाठी विविध कोर्सेसही चालवले जातात. आपण स्किल डेव्हलपमेंट या विषयावर जास्त भर दिला आहे. स्किल डेव्हलपमेंटवर भर देण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तिथं स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी किंवा रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी एक व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा राहतो, जीवनात यशस्वी होतो, किंवा एक कुटुंब उभा राहतं आणि स्वतःच्या जीवनाची सुरुवात करतं. आणि त्याच्यामुळं आपण स्किल डेव्हलपमेंट या विषयावर फार भर दिला आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी IGTR जे आहे, इंडो जर्मन टूल रूम असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं प्रशिक्षण औरंगाबाद इथं देतात. तसेच लर्न इट स्किल इंडिया आहे की नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे त्यांचं ती CSRची कंपनी आहे.
आणि देशातील सगळ्यात मोठी अशी CSRची कंपनी आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण संपूर्ण राज्यभर आपल्या मुलांना स्किल डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग देतो आहोत. तसेच ICICI फाउंडेशन आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण ट्रेनिंग देतो आहे. टाटा ग्रुप जो आहे त्यांची टाटा स्ट्राईव्ह नावाची एक CSR कंपनी आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या मुलांना इलेक्ट्रिशियनचे कोर्सेस असतील, हार्डवेअरचे कोर्सेस असतील, सॉफ्टवेअरचे कोर्सेस असतील, बांधकाम उद्योगात उपयुक्त होणारे असे जे कोर्सेस आहेत, डाटा एंट्री ऑपरेटरचे कोर्सेस आहेत किंवा अकाउंट असिस्टंट अशा प्रकारचे कोर्सेस आहेत, या सगळ्या कोर्सेसचे आपण प्रशिक्षणं देतो आहोत. निटकॉमतर्फे विविध प्रशिक्षणं देण्यात येत आहेत आणि त्याद्वारे 5,000 मुलांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. निटकॉम एक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर टेलिकॉम टेक्निकल कन्सल्टन्सी, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपली आत्ता या क्षणी 5,000च्या वर मुलं प्रशिक्षण घेत आहेत. आणखीन या सगळ्या मुलांना ते जॉब ऑपॉर्च्युनिटीसुद्धा देणार आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सर्टिफिकेट देत आहेत. आणि हे सगळं प्रशिक्षण घेत असताना आपण या मुलांना स्टायपंडसुद्धा देतो आहोत. आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना स्टायपंडसुद्धा देतो आहे, सर्टिफिकेशन देतो आहे आणि जॉबची अपॉर्च्युनिटीसुद्धा देतो आहे. त्याच्यामुळं खूप चांगल्या प्रकारे एक यशस्वी होण्यासारखा हा उपक्रम आहे आणि याच्याबद्दल सगळ्या मुलांच्याकडून आणि समाजातच एकूण पॉझिटिव्ह वातावरण आहे. आपला अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असावा असं आपण गेली 70-75 वर्ष ऐकत आहोत, पण त्याची सुरुवात मात्र आता झाली आहे. आम्ही महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधले जे काही युवा वर्ग आहे ज्यांना रोजगार नाही आहे आत्ता किंवा जे मुख्य प्रवाहामध्ये कसं आणू शकतो त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. महाराष्ट्र शासनाने जसं ठरवून दिलेलं आहे की स्किल इंडिया, त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातली ज्या काही नामांकित प्रशिक्षण संस्था असतील, मग ज्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आहे, इंडो जर्मन टूल रूम आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. या सगळ्या ज्या संस्था अशा आहेत की किंवा खादी ग्रामोद्योग महामंडळ आहेत, ह्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या संस्था आहेत. अशा शासनाच्या संस्थांच्या आम्ही करार करून त्यांच्यामार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच अनुषंगाने आम्ही पुण्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्रामध्ये गेलो होतो. इथे वेगवेगळे प्रशिक्षण कोर्सेस चालवले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी पुणे यांच्यामार्फत या ठिकाणी 4 कोर्सेस चालवले गेले. याच्यामध्ये सोलार पॅनल, त्याच्यानंतर मोबाईल फोन रिपेअर, त्याच्यानंतर LED लाईट रिपेअर आणि चौथा कोर्स सोलार पॅनल इन्स्टॉलेशन, असे 4 वेगवेगळे कोर्स राबवले गेले बार्टीमार्फत. हा कोर्स राबवण्याचा उद्देश असा आहे की अनुसूचित जातींच्या मुलांमध्ये जी विशेषतः मुलं म्हणजे 18 ते 30 वयोगटातली मुलं आणि जे शिक्षणापासून ड्रॉपआउट आहेत, कुठेतरी 12वी पास केल्यानंतर पुढे शिक्षण झालेलं नाही आहे किंवा त्यांना कुठल्या तरी स्किल सेट देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना कुठला तरी रोजगार मिळेल, या हेतूने बार्टीमार्फत हे कोर्सेस चालवले गेले. मंडळी, ही कौशल्य प्रशिक्षण देत असताना सुद्धा उद्योगांना नेमकं कुठल्या प्रकारचं मनुष्यबळ आवश्यक आहे याचा अभ्यास करून त्या प्रकारची कौशल्य प्रशिक्षणं देण्यात येत आहेत. 12वी नंतर पुढे शिक्षण घेणारी न घेणारी खूप मोठी संख्या आहे, ज्याला आपण ड्रॉपआउट म्हणतो. व आम्ही त्या दृष्टीने ठरवलं की इंडस्ट्रीची आज रिक्वायरमेंट काय आहे, तर त्याच्यानुसार सोलार पॅनल असेल तर आज सोलार सगळीकडे सहज उपलब्ध आहेत, पण सोलार गव्हर्मेंटसुद्धा सोलारसाठी फोकस करत आहे की सोलार पॅनल्स वाढवले पाहिजेत, जसं की शासनानं शेतकऱ्यांनासुद्धा सौर पंप वगैरे उपलब्ध करून दिलेले आहेत. परंतु ह्याच्या मेंटेनन्सचं काय, इन्स्टॉलेशनचं काय, याच्यासाठी कामगारच सध्या उपलब्ध नाही आहेत. कामगार म्हणण्यापेक्षा इंजिनियर्स आपण त्याला म्हणूया, जेणेकरून त्यांना टेक्निकली सगळी माहिती असेल. कुठे छोटी खराबी झाली तर तो सौर पंप बंद राहू नये, तो चालू व्हावा लवकर. तर ह्या दृष्टीने आम्ही इंडस्ट्रीशी पण बोलणं केलं आणि आज सांगताना आनंद होतो आहे की सर्वच्या सर्व बॅचेसला रोजगार मिळालेला आहे. मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी हा 4 महिन्यांचा कोर्स शिकून साधारणतः 18 ते 22 हजार रुपयापर्यंतची नोकरी तात्काळ प्राप्त होती आहे.
मंडळी, ह्या केंद्रामध्ये LED लाईट रिपेअर टेक्निशियन कोर्स सुरू होता. मुलांबरोबरच मुलींचीही संख्या लक्षणीय होती. मराठी भाषेमध्ये सर सगळं समजावून सांगत होते. तर याच्यामध्ये मुलांना कुठलं शिक्षण दिलं जातं, यामध्ये मुलांना आहे ना बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, फॉल्ट फाइंडिंग, व्हिज्युअल इन्स्पेक्शन, त्याची असेंब्ली आणि रिपेअरिंग ह्याचं पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. ह्याच्यामध्ये हे 4 महिन्याचा कोर्स आहे टोटल. हां, येतं ना, आपण त्यावर ट्रेनच करतो तसं त्यांना. हां, नाही, मराठी शिकवण्याचा हेतू हा की मुलांना मातृभाषेमध्ये शिक्षण हे कधी पण समजण्याचं अवघड नसतं. आता तुमचा पोर्शन पाहिला तुम्हाला इंग्लिशमध्ये, पण आपण मातृभाषेमध्ये शिकवतो. मुलांना ज्या भाषेमध्ये समजेल त्या भाषेमध्ये समजवतो आपण. त्यामुळे आणि त्यांच्याकडून आपण प्रॅक्टिकली प्रात्यक्षिक करून घेतो. आता तुम्हाला याचं झाल्यानंतर तुम्हाला मुलं सोल्डरिंग डिसोल्डरिंग करून दाखवतील काम्पोनंटचं, ते पण आपण घेऊ त्याच्यामध्ये. वाव कुठे आहे, बरोबर. हां, तर या व्यवसायाला वाव कशी आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही पहिला आपल्याकडे साधा बल असायचा, नॉर्मली बल असायचे येलो कलरचे. तर त्याचं आता कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, त्याचं कन्व्हर्जन आता ह्याच्यामध्ये झालं आहे LED. तुम्ही जर बघितलं आत्ता पुण्याचा जर विचार केला तर पुण्याच्या महानगरपालिकेने 1,10,000 LEDचं कन्व्हर्जन केलं, बरोबर, महानगरपालिका एकट्या पुण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तुमचं प्रत्येक घरामध्ये LED स्ट्रीट लाईट आहे, LED हॉलोजन आहेत, त्यानंतर फ्लोड लाईट आहेत. म्हणजे LEDचं हे जे मार्केट आहे एकट्या पुण्याचा जर विचार केला तर 10 ते 15 लाखाच्या वर LED नुसत्या स्ट्रीट लाईट आहेत. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, मॅन्युअली सोल्डरिंग असतं. ह्याच्यामध्ये जेव्हा PCB असेंब्ली केली जाते तेव्हा मॅन्युअली सोल्डरिंग असतं. हो, सगळं. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, PCB रिपेअरिंग आणि असेंब्ली. म्हणजे समजा तुम्हाला नवीन बिझनेस चालू करायचा आहे तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की त्यामध्ये असेंब्ली पण आपण शिकवलं जातो की तुम्ही LEDचं म्हणजे तुमचा ड्रायव्हर आहे तो किती वॅटचा घ्यायचा, त्यानंतर पॅनेल LEDचा पॅनेल असतो तो किती वॅटचा घ्यायचा, आणि त्याचं जे वॅटेज आहे ते पूर्णपणे आपण असेंब्लीचं शिकवलं जातो. बघा मंडळी, व्यवसाय कसा करावा, संवाद कसा साधावा, हेही इथे शिकवण्यात येत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक उद्योजक घडवण्यामध्ये जे स्किल लागतात ते सर्व स्किल इथं शिकवले जातात. साधारण किती याच्यातून उत्पन्न आपण या व्यवसायातून साधारण आपण किती मिळवू? आता कसं असतंय तुमचं आता साधारणपणे तुम्ही जर चांगला व्यवसाय केलात म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमर अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला इथं इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये तुम्ही जर गेला, इंडस्ट्रियल ठिकाणी जर गेला तुम्ही आणि त्यांचं जर कॉन्टॅक्ट घेतला, तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ISO स्टँडर्ड असल्यामुळे तुम्हाला त्याचं डॉक्युमेंटेशन द्यावं लागतं की बाबा जरी तुमची एक जरी LED तुमचा हाय मार्कचा जर बंद असेल तर त्यांना रिपोर्ट द्यावा लागतो. तुम्ही जर असं प्रत्येक कंपनीमध्ये कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांचं जर तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट केलं साधारणपणे तुमचं काही रिपेअरिंगचं जर असेल, मग पुणे हा इंडस्ट्रीचा हब आहे, म्हणजे तुम्हाला बिझनेस करायला एवढा कमी, तसं जर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही केलं तर तुम्ही काही वेळेला लाखाच्या वर पण तुमचा इन्कम होतो. मंडळी, या कोर्ससाठी बाहेर 50 ते 60 हजार रुपयांची फी आहे. मात्र बार्टीतर्फे हे सगळे कोर्सेस मोफत शिकवण्यात येत आहेत. आणि नुसतं प्रशिक्षण नाही तर त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी ही सारी धडपड आहे. याची जर कॉस्टिंग काढायची म्हणलं तर एक बिझनेसमॅन म्हणून तुम्हाला सांगतो मी, म्हणजे प्रत्येकाचं माइंड असतो. मेन म्हणजे असं नॉलेज कोणी शिकवतच नाही. हे नॉलेज घ्यायचं जर तुम्हाला असेल, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जर काम करायला गेला आणि तुम्हाला रिपेअरिंग शिकायचं आहे, एखाद्या इन्व्हर्टरचं असेल, UPSचं असेल, कशाचं असेल, कुठलाही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल, तर आपला जो सिनियर आहे तो कोणतीच गोष्ट सांगत नाही. हा इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम आहे, हातचा राखून ठेवतात. म्हणजे हे जे नॉलेज आहे ना, तुम्ही किती बाहेर मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे नॉलेज मिळणार नाही. हे तुम्हाला फ्रीमध्ये मिळते. म्हणजे हे नॉलेज आहे तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये आहे. ही एक संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलं पाहिजे मुलांनी. इथली बरीच मुलं डिग्री करता करता ही प्रशिक्षणं घेत आहेत. हो, खूप छान आहे. ह्याच्यामधून प्रोत्साहन मिळते, डेअरिंग वाढते प्रत्येक गोष्टीमधली. छान शिकवतात, बाकी सगळं समजून वगैरे सांगतात. हो, समजतं, सांगतात सगळं व्यवस्थित विचारल्यानंतर. हो, व्यवसायाच्या दृष्टीने किंवा आपल्याला पुढे जाऊन आपल्या करिअरच्या दृष्टीने उद्योग जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्या ह्याने पण चांगले. तेव्हा मॅमनी सांगितलं आपल्या कॉलेजमध्ये असं फ्रीमध्ये प्रोव्हाइड करते. बाहेर आता हे LED झालं, सोलर वगैरे, मोबाईल रिपेअरिंग, त्यांना तर 1 लाख रुपये फीज आहे.
आपल्या कॉलेज एवढे फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतं, मग आपण तेवढं केलं पाहिजे. तेव्हा इथं कोर्स वगैरे जॉईन केला आणि सरांनी एकदम मस्त शिकवलं वगैरे, इंटरॅक्ट वगैरे सगळं एकदम मस्त चांगलं शिकवलं सरांनी आणि नॉलेज वगैरे पण जास्त मिळतं. ज्याच्याकडं काय संधी नसेल पुढं कला काहीतरी त्याच्यामध्ये आहे की ते ध्यान करून की ते आपल्याला हे होईल, पुढं जाऊन थोडीशी काहीतरी मदत होईल. इकडं साईड बिझनेस पे टाकू शकतो शिकून. या कोर्समुळे मी आता घरच्या LED ची दुरुस्ती करू शकते असं हिचं म्हणणं आहे. मग सरांनी आम्हाला इन्फॉर्मेशन चांगली दिली, थिअरी पण घेतली आणि प्रॅक्टिकल पण करून दाखवलं. त्यावेळेस थोडंसं वाटलं की करू शकतो आपण सुद्धा. आणि मग बल्बचे LED सगळे जे काही असतात प्रॅक्टिकल ते केले. आतासुद्धा वाटतं की आम्ही घरची रिपेअरिंगसुद्धा करू शकतो, म्हणजे थोडे केली सुरुवात. LED लाईट रिपेअर टेक्नॉलॉजीला सध्या खूप वाव आहे. अनुसूचित जातीच्या मुलांनी या प्रशिक्षणाचा नक्की लाभ घ्या. बार्टीद्वारे ही अशी 50 प्रकारची प्रशिक्षणं देण्यात येतात जी पूर्णपणे मोफत आहेत. आम्ही साधारण जर कोर्सेसच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 50हून अधिक कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. कोर्सेस उपलब्ध आहेत बार्टीकडे. त्या व्यतिरिक्त आम्ही 10 संस्था अशा निवडलेल्या आहेत ज्या केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या आहेत. त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही विविध ठिकाणी राबवत आहोत. मंडळी, CCTV हा व्यवसाय ही सध्या खूप जोमात आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येकाला CCTVची गरज लागते आहे. CCTV इन्स्टॉलेशन आणि दुरुस्ती हा जर का कोर्स आपण केला ना तर ह्या गोष्टी आपण सहज करू शकतो असं ह्या सरांचं म्हणणं आहे. आपण इथं कोर्स जो घेतलेला आहे याच्यामध्ये बेसिक नॉलेजपासून दिलेलं आहे. बेसिक म्हणजे ज्यांना टेक्निकल काहीच बॅकग्राऊंड नाही माहिती, इलेक्ट्रॉनिक्सचं काहीच नाही माहिती, त्यांना त्या बेसपासून आपण पूर्ण त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की 80% आपण प्रॅक्टिकलवरती भर दिलेलं आहे. 80% आपण म्हणजे आता जी मुलं आहेत आपल्याकडे त्यांना आपण फील्डवरती घेऊन जाऊन डायरेक्ट साईटवरती इन्स्टॉलेशन आपण त्या अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. 3 महिन्यामध्ये होऊ शकतं. हां, सफिशियंट आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण पूर्ण हे नाही करत की स्किल, त्यांना जे स्किल आहे टेक्निशियन, CCTV पुरतंच मर्यादित आपण त्यांना दिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून ते आता उद्या जरी त्यांनी ऑर्डर घेतली तर डायरेक्ट ती इन्स्टॉलेशनला जाऊ शकतात, म्हणजे स्वतःच्या पायावरती ते उभा राहू शकतात. मग 3 महिने तेवढा हा फुलफिल होतो कोर्स. म्हणजे हो, ते पण आहे. याच्यामध्ये आम्ही कम्युनिकेशन पण शिकवतो. म्हणजे तुम्ही पहिलं कस्टमरशी इंटरॅक्शन कसं करायचं, कस्टमरशी गेल्यानंतर डायरेक्ट तुम्ही प्राइसिंग डायरेक्ट सांगू नका. कस्टमरला गेल्यानंतर त्याची रिक्वायरमेंट जाणून घ्या की कस्टमर आता समजा कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की एवढा स्पेस त्याला कव्हर करायचा आहे, जे मिनिमाइज कमीत कमी कॅमेऱ्यामध्ये कसं काय तुम्हाला हे सजेशन देऊ शकता. तसं कस्टमरला तुम्ही कन्व्हिन्स करायचं सुरुवातीला. पूर्ण पहिल्यांदा कस्टमरशी तुम्ही अगोदर भेट घ्या, कस्टमरला डिटेल्स त्यांची रिक्वायरमेंट जाणून घ्या. कस्टमरची एकदा रिक्वायरमेंट जाणून घेतल्यानंतर तुम्ही प्रॉपर त्यांना सोल्युशन देऊ शकता. तांत्रिक माहिती नसली ना तरीही हा कोर्स आपण करू शकतो. या उपयुक्त प्रशिक्षणाबरोबर स्वतःचा उद्योगही आपण उभारू शकतो. बाहेर या कोर्ससाठी 40 ते 50 हजार रुपयांची फी आहे. बार्टीतर्फे मात्र हा कोर्स मोफत आहे. नॉर्मली 40,000 to 50,000 असेल 3 महिन्याच्या कोर्सची. आणि हे मुलांना माहिती आहे आणि मुलं त्या उत्साहाने येतात कोर्स. आणि मी बाकीच्या मुलांनाही रिकमेंड करतो की बाबा तुम्ही हा कोर्स करा. म्हणजे 3 महिन्यामध्ये असं नाही की तुम्हाला खूप काही नॉलेज मिळेल, तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळून जाईल तुम्हाला. कारण गव्हर्नमेंटतर्फे तुम्हाला आहे, गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन आहे याला. आणि मेन म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला अजून की गव्हर्नमेंटचं मेन एम आहे की तुम्ही बिझनेस करावा, स्वतःच्या पायावरती उभं राहावं. आणि तसं ते फायनान्स पण ते करायला तयार आहेत. त्यामुळं मी जास्तीत जास्त मुलांना रेकमेंड करतो तुम्ही हा कोर्स करा. त्यानंतर पुढच्या तुम्हाला अपॉर्च्युनिटी आपोआप चालून येतील. CCTVचा व्यवसाय मी नक्की करू शकतो असं सोलापूरच्या ह्या तरुणांनी सांगितलं. मी जो कोर्स घेतला तो CCTVमध्ये होता. मी कोर्स घेतला होता कारण मला CCTVमध्ये थोडा इंटरेस्ट होता. मग CCTVमध्ये म्हणजे कसं कॅमेरा वर्क करतं, काय त्याचं म्हणजे जसं की एक कॅमेरा असतं ते की वॉटरप्रूफ असतात, एक नसतात. मग बाहेर लावायचं, आत लावायचं. मग थोडं इंटरेस्टिंग असल्यामुळे मी तो कोर्स घेतला होता. कसं वाटतंय आता आणि पुढे धंद्याच्या दृष्टीने हे कसं वाटतंय तुला? होऊ शकतं? हां, होऊ शकतं. खूप छान आहे हे. आता सरसुद्धा त्यांचा बिझनेस रन करतात, तर त्यांच्यासारखा आपण पण बिझनेस सुरू करू शकतो. मंडळी, या साऱ्या कोर्सेसचा जो अभ्यासक्रम असतो ना तो NSDCच्या गाईडलाईनप्रमाणेच केलेला असतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर परीक्षा द्यायला लागते आणि त्यानंतर शासनातर्फे आपल्याला प्रमाणपत्र मिळतं जे अत्यंत उपयोगाचे.
हा पूर्ण 4ही बॅचेस चालवताना आम्ही NSDCचा पूर्ण करिक्युलम फॉलो केला. या मुलांच्या ॲसेसमेंटसुद्धा NSDCचे जे एम्पॅनल एजन्सीज आहेत, ॲसेसमेंट बॉडीज त्याला आपण म्हणतो, त्यांच्याद्वारे थर्ड पार्टी एक्झाम ह्या घेतल्या गेल्या. मंडळी, मुळात ही जी सगळी प्रशिक्षणं आहेत ना, ही रोजगाराभिमुख आहेत. ही प्रशिक्षणं घेतल्यानंतर आपण उद्योग उभारू शकतो किंवा आपल्याला रोजगार मिळू शकतो आणि अशा प्रकारचा रोजगार अनेकांना मिळालेला आहे. प्रामुख्याने हे जे प्रशिक्षण आहे हे रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम आहे. म्हणजे या प्रशिक्षणातून ज्या उमेदवारांना प्रशिक्षण मिळालेलं आहे अशांना आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. त्याचप्रकारे समाजामधून एक मागणी असते की आम्हाला काहीतरी उद्योजकतेवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आम्हाला मिळायला पाहिजे. त्या प्रकारचे पण आपण प्रशिक्षण कार्यक्रम आपण राबवत आहोत. आणि हे प्रशिक्षण कार्यक्रम पुण्यामध्ये असेल किंवा शहरी भागांपासून ग्रामीण भागांपर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो आहोत या विविध संस्थांमार्फत. आमच्या कौशल्य विकास विभागामार्फत आजपर्यंत साधारण 25,000हून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण प्राप्त झाले, तर किमान 17,000 उमेदवारांना त्याच्यातून रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत. 25,000 मुलांपैकी 17,000 मुलांना रोजगार मिळालेला आहे. आपली पारंपरिक शेती असेल, उद्योग असेल किंवा शिक्षण असेल, हे घेत असताना सुद्धा आपण अशा प्रकारची कौशल्य प्रशिक्षणं नक्कीच घेऊ शकतो. विविध कौशल्य शिकणं ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनेच बार्टीची वाटचाल सुरू आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जी चळवळ आहे ती मूलतः एक अभ्यासाची चळवळ आहे, विचाराची चळवळ आहे, ती एक वैश्विक चळवळ आहे. तो विचार हा वैश्विक विचार आहे आणि तो विचार सगळ्यांनीच आपल्या वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात आणणं हाच आपल्या सगळ्यांच्यासाठीचा, आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन ठरेल असं वाटतं. मंडळी, सध्या कौशल्य प्रशिक्षणाचा खूप मोठा बोलबाला आहे. शासनाबरोबरच उद्योग जगताकडूनही निरनिराळ्या प्रकारची कौशल्य प्रशिक्षणं देण्यात येतात आणि त्याचबरोबर कुठल्या उद्योगाला नेमकं कुठल्या प्रकारचं मनुष्यबळ आवश्यक आहे त्या दृष्टीने या साऱ्या कौशल्य अभ्यासक्रमांची आखणीही करण्यात येत आहे. युवा पिढीला कुठेतरी रोजगार मिळावा यासाठी ही सारी धडपड आहे आणि त्याच अनुषंगाने शासनसुद्धा विविध योजना आखत आहे. याचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आजच्या एपिसोडमध्ये आपण बार्टीविषयी जाणून घेतलं आणि बार्टीच्या कौशल्य प्रशिक्षणाच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत किंवा कुठली कुठली प्रशिक्षणं आहेत याविषयीची संपूर्ण माहिती बार्टीच्या वेबसाईटवर तुम्हाला नक्कीच मिळेल. ती माहिती घ्या. आम्हीही यापुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला ही माहिती देऊच, पण या साऱ्या योजनांचा लाभ घ्या आणि स्वयंपूर्ण बना. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytecadarbар@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आजवर झालेले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता, त्यातली माहिती जाणून घेऊ शकता. हां, त्यासाठी आमचे यूट्यूबवरती 2 चॅनल आहेत, जनता दरबार, रयतेचा दरबार. ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारमधली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.